नमस्कार मित्रांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता सगळेजण ते जे दूध असतं आपलं बासुंदीचं ते फाटलेलं असतं कोजागिरीच्या दिवशी आणि ते दुधात निंबू पिळणारे ऑब्व्हियसली नैना असते, तर आता नैनाला सगळे ब्लेम करत असतात. कारण सुवर्णाला घरात बाजूला एका ठिकाणी म्हणजे घराच्या अंगणात बाजूला एका ठिकाणी लिंबू पडलेले दिसतात आणि ती जेव्हा घरात आणते तेव्हा रजनी तिला बोलत असते, सगळेजण तिला बोलत असतात. आणि आता आबा म्हणतात बास झालं, सगळ्यांनी शांत व्हा आता. आपल्या सगळ्यांना माहितीये सगळं कशामुळे होतंय असं, त्यामुळे उगाच एकमेकांवर आरोप करत बसण्याची काहीही गरज नाहीये. या शापाचा परिणाम दिवसेंदिवस गंभीर होत जाणार आहे असं वाटतंय मला. आता नैना लगेच ओव्हर ऍक्टिंग करायला लागते आणि म्हणते जाऊ दे, मला नकोय काही खायला. तसंही माझ्या घशाखाली आता काही उतरणारच नाहीये. एकतर मी काहीही केलेलं नसताना या घरात सगळं मलाच ऐकून घ्यावं लागतंय. नाही बरोबर आहे ना, मी चांदेकर नाहीये ना, पण माझ्याही संसाराची वाट लागलेली आहे हे निश्चित आहे. ते नसेल ना दिसत कोणाला, का तर मी एकटी आहे ना म्हणून. काहीही झालं, काहीही घडलं राहायचं नैनाला. नैना आता लगेच रडायचं नाटक करत तिच्या खोलीत निघून जाते. म्हणजे रडत बिडत काही नसते ती, पण रागात तिच्या खोलीत निघून जाते. आता मागून रजनी म्हणते नैना नैना अगं थांब, नैना अगं कुठे जातेस. तेव्हा आबासाहेब म्हणतात रजनी हे बघ शांत हो, असू दे जाऊ दे, हे बघ तू तिच्या खोलीत जाऊन तिला नाश्ता दे. यावर आता रजनी म्हणते हो आबा देते. आता रजनी लगेच तिच्या नाश्त्याची प्लेट उचलते आणि तिला खोलीत द्यायला जाऊ लागते. आबा आता सरोजला सुद्धा जागेवर बसायला सांगतात आणि कलाला पण. आता सगळेजण आपापले नाश्ता करू लागतात आणि कला मात्र विचारात असते की नक्की चाललेलं काय आहे या घरामध्ये. तिला ब्रेकफास्ट करताना नाश्ता तो जातच नसतो, कारण तिच्या डोक्यात विचार चालू असतात कंटिन्यू की जे काही घडलं तो प्रकार नक्की होता काय. आता तिला आठवत असतं की काल कोजागिरी पौर्णिमेच्या वेळेस नेमकं तिथे सगळ्यात जास्त धांदल उडालेली होती ती रोहिणीची. सगळ्यात जास्त चलबिचल तीच होत होती तिथे. आणि त्यातल्या त्यात ती म्हणते की आबा हा अपशकून वगैरे तर नसेल ना, हेच तिला कलाला परत परत आठवत असतं. आणि नाश्ता करताना तिच्या चित्त लागत नसतं. आता आबासाहेब नोटीस करतात आणि म्हणतात कला काय झालं, खा की. तेव्हा कला आता लगेच म्हणते आजोबा माझी एक इच्छा आहे, मला ना पळसंबेला जायचंय. तेव्हा आबासाहेब म्हणतात अगं पण तू काय करणार आहेस तिकडे जाऊन, काही फरक पडणार आहे का. तेव्हा कला म्हणते की काहीतरी फरक पडेल ना आजोबा. आजोबा मला एकदा प्रयत्न तर करू देत, मी तिथे जाऊन देवी आईला साकडं घालेन, तिच्यावर कुंकुमार्चन करेन, मला प्लीज एकदा पळसंबेला जाऊ द्यात आबा प्लीज. यावर आता सरोज म्हणते अगं कला पण तुझी तब्येत महत्वाची आहे, अगं आता कुठेतरी बरी होतेस तू. तितक्यात आबा म्हणतात कला तुझी दगदग होईल. अद्वैत मनोमन विचार करतो आता हे सगळं बघून की आता जर खरेला सगळे बोलले की पळसंबेला जाऊ नको, तर ती आणखीन जास्त खोलात जाऊन त्या गोष्टीचा विचार करेल. यावर आता कला म्हणते आजोबा माझी तब्येत तशी ठीक आहे आता, पण माझी इच्छा आहे प्लीज मला एकदा जाऊ देत ना, मला एकचदा पळसंबेला प्रयत्न करायचा आहे आजोबा. आता सरोज म्हणते अगं पण तू जाणार कशी आहेस, अद्वैतची पण इम्पॉर्टंट मीटिंग आहे आज. अद्वैत म्हणतो आई मी करेल मॅनेज, करायची इच्छा आहे ना. तेव्हा सरोज म्हणते अरे पण. तेव्हा आता लगेच तिची गोष्ट मध्येच सरोजची गोष्ट मध्येच कापत अद्वैत म्हणतो मग ठीक आहे ना, तिची इच्छा आहे तर जाऊ देत ना तिला, तिची इच्छा पूर्ण होईल आबा प्लीज. तेव्हा आबा म्हणतात तुझी इच्छा आहे ना मग जा. असं समजा की देवी आईचं बोलावणं आलेलं आहे. आता कला परमिशन मिळाल्यावर खूप छान स्माइल देत असते, म्हणजे तिचा चेहरा लगेच आनंदी होतो. कला म्हणते चालेल घेते, कुंकुमार्चन पण करायचंय ना त्याची पण तयारी करायला घेते. तेव्हा अद्वैत म्हणतो हो मी पण तुझ्या मदतीला येतो चल. तेव्हा कला आणि अद्वैत दोघंही आपल्या खोलीमध्ये आता जाऊ लागतात. पण खोलीमध्ये न जाता आधी ते देवघरात जातात. आता सगळेजण आपापले जेव्हा नाश्ता करत असतात, ब्रेकफास्ट करत असतात, तेव्हा रोहिणीचं डोकं फॉरवर्ड चालायला लागतं. आता कसं हे कुंकुमार्चन करतायत जरा बघतेच मी पण, तुम्ही चला पुढे, मी स्वतः आलेच मागून तुमच्या. तर दुसरीकडे आता संगीताच्या घरी ती काहीतरी कामात असते, कपड्यांच्या घड्या घालत असते. तितक्यात तिथे एक बाई येते, आवाज देते तिला आणि म्हणते संगीता ताई काजल घरातच आहे की कुठे बाहेर गेलीये. तेव्हा आता लगेच संगीता म्हणते की कामाला गेलीये ती. का हो काय झालं. तेव्हा लगेच ती बाई आलेली, म्हणजे दोन बायका असतात त्यातली एक बाई म्हणते की कसं आहे ना, मुळात आता काजल पहिलेसारखी राहिली नाहीये. आधी तिचं नाव चांगल्या गोष्टींमुळे घेतलं जायचं, पण आता तिचं नाव फक्त एकाच गोष्टीमुळे घेतलं जातं. तेव्हा आता संगीता बोलताना खूप अडखळते. ती सुरुवातीला मान खाली घालते आणि म्हणते काय कशाबद्दल काय बोलताय काय तुम्ही, काय झालंय आणि असं. आता लगेच त्यातून एक बाई म्हणते की तिचं आणि सोहम चांदेकरचं काही चालू आहे का. नाही म्हणजे दोघांचं नाव जोडलं जातंय. परत विचारते म्हणजे अहो सगळ्या बायकांमध्ये चर्चा आहे हीच, तो चांदेकरचा सोहम घरी येऊन गेलाय म्हणे, ते पण तुम्ही घरात नसताना. तेव्हा संगीता आता चिडते आणि म्हणते की उगाच काहीही बोलू नका, पाहुणे काय तुमच्या घरी सुद्धा सांगून येतात का. उचलली जी बाणी लावली टाळ्याला. त्यातून आता दुसरी बाई म्हणते तुम्ही काहीही बोलावं पण सगळे तेच म्हणतायत आणि सगळे तेच समजून जातात, अहो पोरीच्या जातीला जपायला हवं. तेव्हा संगीता चिडते आणि म्हणते आमच्या मुलींना ना आम्ही बघून घेऊ, तुम्हाला नको आहेत पंचायती, आणि तुम्ही तुमच्या पोरींकडे ध्यान द्या आधी, तुमच्या घरी जाऊन दिवे लावा, मला आलायत शिकवायला, आलायला लागा माझ्या घरातून, चला चालतं व्हायचं. असं म्हणत आता संगीता
त्या दोघं बायकांना ढकलून ढकलून घराच्या बाहेर हाकलून देते. चालत्या हो म्हणाले ना तुम्हाला मी, निघा इथून. तेव्हा त्या बाया म्हणतात भलाईचा तर जमानाच राहिलेला नाही. संगीता म्हणते काय राहिलं नाही, तोंड्या मेल्या, मला शिकवायला आल्या होत्या. आता संगीता खूप नाराज झालेली असते. पण दुसरीकडे आता कला आणि अद्वैत इकडे पळसंबीला निघालेले असतात. अद्वैत कलाला घेऊन जात असतो. कला खूप खुश असते. फायनली काहीतरी तिच्या मनासारखं होतंय असं तिला वाटत असतं. अधूनमधून अद्वैत कलाकडे बघत असतो, कलाचं ऑब्झर्वेशन करत असतो. तर दुसरीकडे कला अद्वैतच्या कारच्या मागे रोहिणीची कार असते आणि तिथे म्हणजे पुढे ड्रायव्हर चालवत असतो. तिने सांगितलेलं असतं ड्रायव्हरला की त्या गाडीच्या मागे फॉलो कर, आणि तेच होत असतं. आणि तेच होत असतं बरं का. रोहिणी डोळ्यात तेल घालून त्यांच्या गाडीचा पाठलाग करत असते आणि कला मात्र देवाचं नाव घेत असते त्यांच्या गाडीत. दुसरीकडे आता रोहिणी तिच्या गाडीतून मनोमन म्हणत असते की आता कला करेला बदला काय असतो ते दाखवायला पाहिजे. शापापासून मुक्ती हवी आहे का? या सगळ्या गोष्टीतून तुला कायमचं मुक्त नाही केलं ना तर नावाची रोहिणी नाही मी, असं आता रोहिणी म्हणत असते. तर दुसरीकडे थोड्याच वेळात आता कला आणि अद्वैत तिथे मंदिराकडे जाऊन पोहोचतात. आता ते दोघेही गाडीतून खाली उतरतात आणि कला मंदिराला बघत असते. आता त्यांच्या मागोमाग रोहिणीची पण गाडी असते. रोहिणीने चेहरा झाकलेला असतो. तितक्यात आता अद्वैत कलाला इशारा करतो की चल जाऊ आपण आता आत. तेव्हा कला आणि अद्वैत दोघेही आता आतमध्ये जाऊ लागतात. आता कला आणि अद्वैत मंदिरात गेले या गोष्टीची खात्री करून रोहिणी सुद्धा आता गाडीच्या खाली उतरते. कला आता थेट मंदिरात आतपर्यंत जाते आणि मंदिराची घंटा वाजवते. आता त्या दोघांना बघून ते गुरुजी तिथे येतात त्या दोघांजवळ. आता ते दोघं जेव्हा नमस्कार करत असतात तेव्हा गुरुजी तिथे येतात आणि म्हणतात तुम्ही दोघं इथे थांबणार आहात का जरा वेळ? नाही म्हणजे मला अभिषेकाच्या पावत्या आलेल्या आहेत त्या मोजायच्या होत्या. तुम्ही जर तोवर इथे असाल तर मी पटकन जाऊन येतो. तेव्हा कला म्हणते हो गुरुजी तुम्ही जाऊन या, पण मी जर कुंकुमार्चन केलं तर चालेल का? यावर ते गुरुजी म्हणतात हो नक्कीच चालेल, पण एक गोष्ट आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो ते काय? तेव्हा गुरुजी सांगू लागतात की खरं तर या मंदिरामध्ये कुंकुमार्चन विधी फार कमी लोक करतात आणि फार कमी लोक करून गेले आहेत. ते करताना वाटेला काही ना काही विघ्न तर येतात आणि कुंकुमार्चन पूर्ण होत नाही. आणि तुम्हाला माहिती आहे ना की कुंकुमार्चन करताना अजिबातच उठायचं नसतं, आणि ते शक्य आहे का पण तुम्हाला? तेव्हा कला म्हणते हो गुरुजी आहे, मी अगदीच पूर्ण करेन. तेव्हा गुरुजी म्हणतात की ठीक आहे आलोच मी, तुम्ही करा. असं म्हणत गुरुजी लगेच त्या अभिषेकाच्या पावत्या मोजायला तिथून जायला निघून जातात. त्यानंतर आता उरतात तिथे कला आणि अद्वैत. आता ह्या सगळ्या गोष्टी रोहिणीने बाहेर उभं राहून ऐकून घेतलेल्या असतात. एक एक गोष्ट ऐकत असते ती, आणि आता ती म्हणत असते की कुंकुमार्चन करताना उठायचं नसतं आणि तू आता कशी उठत नाहीस हेच मी बघते. कला खरे तुझं हे व्रत मी पूर्ण होऊच देणार नाही. तर आता इकडे कला ते कुंकुमार्चन करायला तयारी करत असते. तितक्यात आता अद्वैत म्हणतो ठीक आहे खरे मी ते सगळं चाललेलं असताना तुझ्या बाजूलाच बसतो. तेव्हा कला म्हणते त्याची काही गरज नाहीये चांदेकर, तुला महत्वाचे कॉल्स करायचेत ना, त्यात तुझी मीटिंग सुद्धा आहे. तू एक काम कर, तू गाडीत बसून सगळे कॉल्स अटेंड कर आणि मीटिंग सुद्धा. मी इथे बसून कुंकुमार्चन पूर्ण करते. यावर अद्वैत म्हणतो हे बघ माझ्यासाठी काय महत्वाचं आहे हे फक्त मला ठाऊक. बसतो ना मी इथे, परत तुला जर काही झालं तर? तेव्हा कला म्हणते मी देवीच्या देवळात आहे, मला जर काही झालं तर तीच वाचवेल मला. तू जा तू रिलॅक्स राहा. तेव्हा अद्वैत म्हणतो अगं पण. तेव्हा कला म्हणते चांदेकर अरे प्लीज जा ना तू, मी सांगितलं ना तुला, नको टेन्शन घेऊस एवढं. तेव्हा अद्वैत म्हणतो ठीक आहे जातो. तेव्हा अद्वैत आता जाताना अंबाबाईला नमस्कार घालून जातो. आता उरते तिथे फक्त कला, जी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करत असते. तिने सगळी सामग्री आणलेली असते, पण आता तिला कुंकुमार्चन करायचं असताना सो आता ती मध्ये जाऊ लागते. तर दुसरीकडे रोहिणी तिथे आलेली असते. ऑब्व्हियसली रोहिणी काहीतरी प्लॅन करते. रोहिणी कुठेतरी एक टक नजर लावून बघत असते. काय माहिती ती कुठली गोष्ट असते, पण त्याकडे ती एकदम टक लावून नजर लावून बघत असते. आणि ती गोष्ट बघत असताना ना तिच्या चेहऱ्यावर ना एक हसू येतं, एक असं इव्हिल स्माईल येते, असुरी आनंद. तर ती तोच विचार करत असते. आणि दुसरीकडे कला आता मंदिराच्या गाभाऱ्यात शिरते. ती आता देवी आईला नमस्कार करू लागलेली असते. त्याचबरोबरीने कुंकुमार्चन करण्यासाठीची जी सामग्री आहे ती सगळी कला बाहेर काढते, सगळी तयारी करते आणि आता देवी आईला हात जोडून प्रार्थना करत असते. आणि फायनली आता कला देवी आईला वंदन करून नमस्कार करून नमन करून तिचं कुंकुमार्चन करायला सुरुवात करते. ती अगदी मनोभावे कुंकुमार्चन करत असते. आता श्रद्धेने कला ही पूजा करत असते. तिच्या मनात कुठलंही कपट नसतं आणि असं वाटतंय की यावेळेस देवी आई तिला चांगला आशीर्वाद देईल कलाला. कला प्रार्थना करत असते तर दुसरीकडे रोहिणी तिच्यासाठी काहीतरी प्लॅनिंग करत असते. जिथे तेलाची बॉटल वगैरे दिसते तिच्याकडे, पण बाकी तर काही नाही दिसत आहे मला तरी काही दिसत नाही. सो आता ती काहीतरी प्लॅन करते. आणि रोहिणी आता स्वतःशी बोलत बोलत म्हणते आता मी जर याचा वापर केला ना तर कलाच्या जीवाचं मात्र काही खरं नाही आणि कुंकुमार्चन तर होणारच नाही, विघ्न तर येणारच आणि ते अटळ आहे, असं आता रोहिणी स्वतःशीच बोलत असते आणि कसली तरी तयारी करत असते. तर दुसरीकडे अद्वैत आपल्या लॅपटॉपमध्ये मीटिंग अटेंड करत असतो. त्याला इम्पॉर्टंट कॉल्स येणार असतात, ते कॉल्स घेत असतो. खरं तर तो त्याचं काम करण्यासाठीच कारमध्ये बसलेला असतो, नाहीतर तो कलाच्या बाजूला येऊन बसला असता. आणि इकडे मात्र कलाचं कुंकुमार्चन सुरूच आहे. देवी आईचं नामस्मरण करता करता कला खूप छान पद्धतीने कुंकुमार्चन करत असते.
आणि देवी आईला ती एकच प्रार्थना करत असते की माझ्या घरावरचं संकट दूर कर. आता पूजा करत असताना कलाचे डोळे मिटलेले असतात आणि तितक्यात तिच्या मागून येते ती रोहिणी. आता कोणी तिथे आहे का याची खात्री केल्यानंतर रोहिणी आपल्या बॅगेमध्ये जे जे सामान आहे ते बाहेर काढू लागते. म्हणजे तेलाची बॉटल अजून काहीतरी काढते ती व्हाईट कलर. आय थिंक ते कापसाच्या वाता असू शकतात. सो आता ती त्याची खात्री करते की कोणी आपल्याला बघत नाहीये ना, तेव्हा ती लगेच आपल्या बॅगेतून ते सगळं सामान काढू लागते ज्याने आग लागत असते. ती आता काढता काढता कलाकडे अगदी रागात पण बघत असते. रोहिणी आता ती व्हाईट कलरची जी पावडर असते ती सगळीकडे कलाच्या मागच्या बाजूने पसरवून देते आणि फायनली ती काहीतरी जाळायला निघालेली असते त्याला. आता ती आपल्या बॅगेतून लगेच आगपेटी काढते आणि आग लावून देते तिथे. आणि इकडे बिचारी कला मनोभावे पूजा करत असते. रोहिणी आता इतक्या स्वॅग मध्ये टाकते ना त्या आकाडी खाली की ती विजत कशी काही नाही, मला आता तोच प्रश्न पडतोय. तर होतं असं की आता रोहिणी जिथे तिने ते पावडर वगैरे पसरवलेलं असतं त्याच्यावर त्याच्याशी आगीचा संपर्क करून आणते मुद्दामून. कारण ती तिथे आग लावून देते आणि तिथून तशीच बाहेर निघत असते रोहिणी. आणि ती बाहेर निघून सुद्धा जाते. आता कलाच्या मागे संपूर्ण दरवाजाला आग लागून गेलेली आणि रोहिणी मात्र तिथून निघून गेली आणि कलाची गंमत दुरून पाहू लागलेली. आता तर ती आग आणखीनच पसरते. म्हणजे सुरुवातीला ती थोड्याशा जागेत लागलेली असते, पण मंदिरांमध्ये आता आपल्याला तर माहितीये कोरड्या झालेल्या फुलमाळा असू देत किंवा ओल्या त्या लगेच पेट घेतात. त्याच प्रकारे आता त्या फुलमाळांच्या पैकी एका माळ्याने पेट घेतलेला असतो आणि आग वाढतच जात असते. रोहिणी आता बाहेरून हे सगळं गुपचूप ढुंकून ढुंकून बघत असते आणि कलाला आता काहीतरी जाणवायला लागतं की आपल्याला वाफ कशी काय लागते, आपल्याला त्रास कसला होतो. त्या आगीतून निघणाऱ्या धुरामुळे आता कलाला त्रास होत असतो. कलाला खूप खोकला येत असतो. कला खूपच जास्त खोकत असते. पण काहीही झालं तरी ती तिचं कुंकुमार्चन आणि नामजप सोडतच नसते. आता सगळेजण बाहेरून आरोळ्या मारत असतात. आग लागली, आग लागली, त्या मुलीला कोणीतरी वाचवा, आपलं देऊळ जळून जाईल, आपल्या मंदिराला आग लागली, देवीच्या मंदिराला आग लागली असं म्हणत एक जमाव तिथे जमा होतो. आग लागलेली बघून सगळेजण म्हणतात की अरे ती मुलगी आहे मध्ये, तिला वाचवा कोणीतरी. आणि कलाला आता खोकला यायला लागलेला असतो आणि रोहिणी हे सगळं बाहेरून बघत असते. तितक्यात आता मंदिराचे गुरुजी तिथे धावतच येऊन पोहोचतात आणि ते कलाकडे बघतच राहून जातात. इथे कला आतमध्ये कुंकुमार्चन करत असताना आग लागलेली असते आणि मागून सगळे आरोळ्या मारत असतात की आग आग आग, वाचवा तिला, कोणीतरी वाचवा. तेवढ्यात ते गुरुजी तिथे येऊन पोहोचतात. गुरुजी म्हणतात की आमचं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आई, आमच्या चुका पोटात घे, देवी आई माफ करा आम्हाला आमची काही चूक झाली असेल तर. तेव्हा ते गुरुजी वारंवार म्हणत असतात की देवी आई माफ कर, देवी आई माफ कर. आणि ही आग कशी काय लागली, अरे कोणीतरी वाचवा रे, कोणीतरी या बरं, असं आता गुरुजी सुद्धा ओरडत असतात. आणि कलाला गुरुजींनी सांगितलेले शब्द लक्षात असतात. त्यांनी सांगितलेलं असतं की मुद्दामून अडचणी खूप येतात कुंकुमार्चन करते वेळी, पण कितीही अडचण असू दे उठायचं नाही जोवर आपलं कुंकुमार्चन पार पडत नाही. खूप संकट येतात पण त्यांना सामोरं जायचं. आणि कला तोच शॉट डोक्यात ठेवून असते आणि पूजा म्हणजे न थांबता चालू देत असते. आता अद्वैतला गुरुजींचा आरडाओरडा करायचा आवाज येतो, वाचवा वाचवा असं म्हणायचा. आणि अद्वैत आता घाबरतो. तिथे त्यातून कोणीतरी एक जण आग आग असं बोलत असतो. तेवढ्यात आता अद्वैतचे डोळे उघडेच राहून जातात. अद्वैत लगेच म्हणतो खरे असं म्हणत आता अद्वैत लगेच गाडीच्या खाली उतरू लागतो आणि लगेच आता तिकडे त्या दिशेने मंदिराच्या दिशेने तो धाव घेतो. आणि अद्वैत येतोय हे समजताच रोहिणी मात्र मागे सरकून जाते. ती तिथून पळ काढते. आणि इकडे आता अद्वैत आत येतो तर तो जे बघतो त्याने खूप असा घाबरूनच जातो. म्हणजे कला एवढी आग लागलेली असून सुद्धा कुंकुमार्चन थांबवत नसते. आणि आता अद्वैत मध्ये येतो आणि म्हणतो खरे खरे तू बाहेर ये, निघ तिथून बाहेर पड, खरे आवाज येतोय का माझा, खरे अगं आग लागलेली आहे, खरे प्लीज आग लागलेली आहे तिथे उठ तिथून, असं आता अद्वैत जीवाच्या आकांताने तिला सांगत असतो. पण कला कसली उठते पूर्ण पूजा झाल्याशिवाय. कला तिचं कुंकुमार्चन चालूच ठेवते. आणि कलाचं न उठणं बघून रोहिणी म्हणते की ही कुंकुमार्चन करताना उठत का नाहीये, एवढी आग लागलेली असून पण ही उठायला तयार का नाहीये. जाऊ दे कायच होणार आहे, जाऊ दे, उठत नसेल तर काहीही करू दे. आणि तसंही कुंकुमार्चन करतच बसली ना तर तिचा जीवच जाईल, कुंकुमार्चन पूर्ण होणारच नाहीये असं. कारण ती जर नाही उठली तरी आगीत ती जळून खाक होऊन जाईल, म्हणजे अगदीच होरपळून मरेल असं आता ती म्हणत असते. तर इकडे आता अद्वैत कलाला इकडे आगीतून बचावण्यासाठी जात असतो, पण त्याला ते गुरुजी आवरत असतात. मागून ते लोक एवढा आरडाओरडा करत असतात आणि गुरुजी सुद्धा देवी आईला प्रार्थना करत असतात. तर दुसरीकडे अनामिका म्हणते की काहीही झालं तरी फायदा माझाच आहे, मग जे व्हायचं ते होऊन जाऊ देत. आता कला मात्र पूर्णतः घामेघूम झालेली असते. तिला आता म्हणजे चटके सुद्धा लागायला लागलेले असतात, पण तरी सुद्धा ती कुंकुमार्चन सोडत नसते. अद्वैत एक शक्कल लढवतो. तो आता बाहेर जातो आणि बाहेरून एक पाण्याची बकेट भरून आणतो. आणि आता होतं काय, अद्वैत त्या आगीवर आता पाणी टाकू लागतो आणि ती आग विझवू लागतो. अद्वैत आता जीवाच्या आकांताने सगळीकडे पाणी टाकतो, भिंतींवर, तिथे खाली जिथे आग लागलेली आहे, जिथे जे फुलं जळालेली आहेत त्यांच्यावर सुद्धा आता अद्वैत पाणी टाकत असतो. कारण त्याला त्याच्या खरेला वाचवायचं असतं. आणि शक्यतो तर एकाच बादलीत अर्धी आग विझून जाते. आता अद्वैत दुसरी बकेट भरून आणतो आणि फायनली लास्ट टाइम सगळीकडे पाणी ओतत असतो.
कारण म्हणजे खरंच खरेची गोष्ट खूप चिंताजनक झालेली आहे. ती तिथून एकतर हलायला तयार नाहीये, कारण कुंकुमार्चना पूर्ण सोडता येत नाही. आणि नेमकं अद्वैत पण हतबलले, त्याला सुद्धा काही करता येत नाही, कारण कला बाहेर येत नाहीये. म्हणून शेवटी त्याने पाणी टाकायला सुरुवात केली. पहिली बकेटने अर्धी आग विझली, आता दुसरी बकेटने तो पूर्ण आग विझवण्याचा प्रयत्न करतोय. आणि फायनली आता आग विझते, सगळं ठीक होऊन जातं. पदर मात्र जरासा जळत असतो. इकडे अद्वैत आता त्याचा कोट काढतो, म्हणजे त्याचं ब्लेझर काढतो आणि म्हणतो, खरे खरे तू ठीक आहेस ना? कलाच्या पदराला लागलेल्या आगीकडे त्याचं लक्ष असतं की नाही काय माहिती. आता तो अद्वैतने जो कोट घातलेला आहे ना, जो ब्लेझर घातलेला असतं ते तो काढत असतो आणि कलाच्या त्या आग लागलेल्या पदराकडे त्याचं लक्ष जातं आणि तो ती आग विझवून टाकतो त्याच्या हातातल्या ब्लेझरमुळे. अद्वैत आता म्हणतो, खरे खरे तू ठीक आहेस ना? तुला काही होत नाहीये ना? आता तो असं मुद्दा विचारत असतो, कारण कलाला त्रास व्हायला लागलेला असतो, तिला खोकला येत असतो, खूप त्रास होत असतो तिला. तरी पण ती खूप हार्डली ट्राय करत असते. तिच्याकडनं बोललं जात नसतं तरी पण ती तिथून उठायला तयार नसते. तेवढ्यात आता अद्वैत म्हणतो, थांब 2 मिनिटं, मी पाणी घेऊन येतो आपल्याला, थांब पाणी बी थोडंसं. असं म्हणत अद्वैत आता लगेच जाऊ लागतो आणि गुरुजी म्हणतात, थांबा अद्वैतराव, कुंकुमार्चन पूर्ण झाल्याशिवाय, म्हणजेच पूजा पूर्ण झाल्याशिवाय पाणी सुद्धा पिऊ शकत नाही. आता गुरुजींनी असं सांगितल्यामुळे अद्वैतला ते पाळणंच होतं, गुरुजींनी सांगितलेला शब्द. तर मग आता अद्वैत काय करतो, तिथे कला जी कुंकुमार्चन करते, 2 संध्यापात्र असतात तिथे. एका संध्यापात्रात देवी आईची मूर्ती असते आणि एका संध्यापात्रात फक्त कुंकू. तर आता अद्वैत काय करतो, कला आपल्या बोटाने कुंकुमार्चन करत असते. अद्वैत आता उभाच असतो आणि तो काय करतो, उभे उभे ते कुंकू असलेलं संध्यापात्र उचलतो आणि देवी आईवर वरून कुंकू टाकू लागतो. आणि ते कुंकुमार्चन करत असताना आता कला खाली वाकत असते, कारण तिला खोकला येत असतो. त्यामुळे आता अद्वैत जेव्हा देवी आईचं कुंकुमार्चन करत असतो ते थांबू नये म्हणून, तेव्हा थोडासा कुंकू कलाच्या अशा डोक्यावर पण पडतो. म्हणजे बायका जिथे सिंदूर भरतात तिथे कलाच्या कपाळावर पण म्हणजे तो सिंदूर पडतो, कलाचं कपाळावर सिंदूरने भरून जातो. आणि अद्वैत आता जेव्हा ते बघतो तेव्हा त्याला कळतं की हा देवी आईचाच संकेत आहे की आम्ही दोघंही एकत्र राहू शकतो. आता नेमकं कलाचा खोकला जेव्हा थांबतो, जेव्हा ती भानावर येते, तेव्हा बघते तर कुंकुमार्चन आपलं थांबलेलं असेल असं तिला वाटतं. पण नाही, अद्वैतने तिचं कुंकुमार्चन पूर्ण केलेलं असतं. म्हणजे तो आता उभं राहून देवी आईवर कुंकू टाकत असतो आणि कला बघू लागते, तर कलाला दिसतं वरून अद्वैत देवी आईचं कुंकुमार्चन कंटिन्यू करतोय आणि थोडासा कुंकू आपल्या कपाळावर पण पडलेला आहे. आता कलाला हे सगळं कळतं, कलाला हे सगळं दिसतं आणि आता ती फायनली देवी आईला नमस्कार करू लागते. आता इकडे कलाला खूप त्रास होत असतो, कलाला बसता सुद्धा येत नसतं आणि अद्वैत तिने आवरत असतो, तिला नीट म्हणजे काळजी घेत असतो तिची. कलाच्या डोळ्यात आता थोडेसे अश्रू असतात. तेव्हा अद्वैत म्हणतो, तू ठीक आहेस ना? तुला काही त्रास होत नाहीये ना? यावर आता गुरुजी म्हणतात की त्यांना काहीही झालं नसेल, कारण त्यांच्या भोवती देवी आईच्या श्रद्धेचं कवच होतं. कला, खरंच या परिस्थितीत जर दुसरं कोणीही असतं तर स्वतःचा जीव वाचवून पळत सुटलं असतं माहितीये, पण तुम्ही घेतलेलं व्रत मात्र सोडलंच नाही. देवी आई मनापासून केलेली भक्ती नक्कीच तिच्यापर्यंत एक ना एक दिवस पोहोचते. देवीकडे तू काहीही मागितलंस तरी ते आता पूर्ण होईल. तेव्हा आता कला आणि अद्वैत एकमेकांकडे आणि देवी आईकडे बघत असतात आणि देवी आईला नतमस्तक होतात, नमस्कार करत असतात. कला अद्वैत आता देवी आईला नमस्कार करून झाल्यानंतर आपल्या जागचे उठतात. अद्वैत आता कलाला उठायला मदत करतो आणि ते दोघंही आता गुरुजींकडे बघू लागतात. ते दोघंही आता गुरुजींना नमस्कार करतात आणि गुरुजी त्यांना आशीर्वाद देतात, अखंड सौभाग्यवती भव. आणि बाहेरून हे सगळं बघणाऱ्या रोहिणीचा पूर्ण जळफळाट होत असतो. ती पूर्ण जळून खाक झालेली असते, तिला राग आलेला असतो, कारण इथे तिच्या मनासारखं पण परत एकदा होत नाही. आता असं बोलून गुरुजी तिथून निघून जातात. कला अद्वैत आता पुन्हा एकदा देवी आईकडे बघतात आणि तिला नमस्कार करत असतात वारंवार. कला आता खाली वागते आणि संध्यापात्र म्हणजे कुंकुमार्चन केलेलं जे संध्यापात्र आहे, ज्यात देवी आईची मूर्ती आहे छोटीशी, त्या संध्यापात्राला आता कला हातात घेते आणि त्या कुंकवाचा आता एक बोट आपल्या कपाळाला सुद्धा लावते. कला म्हणते, चांदेकर हे घे बरं, तू पण लाव चल. तेव्हा आता कला अद्वैतला सुद्धा तो टिळा लावून देते आणि कला आता हे सगळं झाल्यानंतर कुंकुमार्चनच्या ते संध्यापात्र देवी आई समोर ठेवते आणि ते दोघं आता पुन्हा एकदा देवी आईला नमस्कार घालतात. तेव्हा कला आता देवी आईला प्रार्थना करत म्हणते, देवी आई, आमच्या घरावर सावट आलंय ग. तब्येती, मनस्थिती, नाती अचानक बिघडल्यासारखी झालीये. तू यावर तोडगा देणार होतीस ना ग आई, म्हणूनच तुला हे कुंकुमार्चन केलेलं आहे. आम्हाला या शापातून, या जाळ्यातून लवकरात लवकर बाहेर काढ आई. आम्हाला वाट दाखव आई, आम्हाला वाट दाखव, प्लीज आम्हाला वाट दाखव. असं म्हणत आता देवी आईला हे दोघं पुन्हा एकदा नमस्कार करतात डोळे मिटून. तितक्यात आता मागून कोणाचा तरी त्यांना आवाज येतो, तुमची सेवा आईपर्यंत पोहोचली असा. आणि ते दोघेही मागे वळून बघतात तर तिथे गुरुजी आलेले असतात. गुरुजी आता 2 पावलं पुढे येतात आणि कला आणि अद्वैतचे पावलं सुद्धा आता गुरुजींच्या दिशेने वळतात. गुरुजींच्या हातात काहीतरी लाल कपड्याने गुंडाळलेली एक बुक असते आणि ते म्हणतात की हे घ्या, यात सगळं आहे. म्हणजे थोडक्यात यामध्ये तोडगा आहे. आणि हे सगळं आता जेव्हा गुरुजी देत असतात कलाला, तेव्हा बाहेरून रोहिणीची याच्यावर नजर असते. रोहिणी बघत असते सगळं काही. म्हणजे आता गुरुजींनी दिलेलं ते तोडग्याचं पुस्तक, तो ग्रंथ आता कला आपल्याकडे घेते आणि विचार करू लागते की आपण करून करायचं काय, म्हणजे आपल्या सोबत न्यायचं की काय करायचं. एकीकडे आता पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे की रजनी आबासाहेबांना म्हणते की हे सगळं कधी थांबणार आहे हो आबा. तेव्हा आबासाहेब म्हणतात की सगळं ठीक होईल,
आणि आता हळूहळू एक एक गोष्ट ठीक व्हायला लागली आहे ना, आणि अद्वैत आणि कला पळसांबेला गेलेले आहेत ना, मग नक्कीच ते काहीतरी मार्ग काढून आणतील. आता कला गुरुजींकडून ते लाल कपड्यातलं पुस्तक जे असतं ते घेत असते. आता गुरुजी ते जे पुस्तक असतं, म्हणजे तो ग्रंथ असतो, तो कलाला दिल्यानंतरून सांगत असतात की यामध्ये अनेक श्लोक लिहिलेले आहे. यामध्ये श्लोकांचा अर्थ लावूनच तुम्हाला या शापातून मुक्त होता येईल. संसार आणि नाती जपण्याचा मार्ग या ग्रंथातून सापडेल आणि ही सुखी संसाराची गुरुकिल्ली आहे असं समजा आणि देवी आईला नमस्कार करा असं ते सांगत असतात. आणि आता सगळेजण ते पुन्हा पुन्हा देवीला नमस्कार करतात. तर दुसरीकडे आता काय होतं, रोहिणी जेव्हा गुरुजी आता यांना तोडगे सांगत असतात ना, तेव्हा रोहिणी यांच्याकडे डोळ्यात तेल घालून बघत असते की नक्की काय चाललंय यांचं, बघू 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 बघू. आणि तिचा इतकं जळफळाट होतो, कारण तिला कळलेलं असतं की ते तोडग्याचं पुस्तक आता कलाला मिळालेलं, आता काही खैर नाही. तर मित्रांनो, हा होता आजचा एपिसोड. तुम्हाला काय वाटतं ही पुढे आता काय होईल? आता ही जी रोहिणी आहे ही ते पुस्तकच गायब करेल का, की रस्त्यामध्ये आता घरी जाताना यांचा ऍक्सिडेंट घडवून आणेल? बाप रे, किती किती आगाऊ बाई आहे ती. म्हणजे एवढं कोण धूर्त आणि पाताळ यंत्री राहतं, मला तर कळतच नाही. कठीण आहे. बरं, तुम्हाला या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं जर येत असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आपले डेली अपडेट्स तुम्हाला मिळत असतील. चला तर मग मित्रांनो, आणखीन एक शेवटचा पार्ट म्हणजे कमेंट सेक्शन. आता कालच्या व्हिडिओजला खूप छान छान कमेंट्स आलेल्या आहेत, ज्या मला वाचून दाखवायला आवडतील. त्या आहेत सुशीला मस्के पहिला, त्यांचा नंबर नेहमी पहिला असतो कमेंट करण्याच्या बाबतीत. त्यानंतर आहेत अंजली खरात, नंदा आढाव, त्यानंतर आहेत अंजली खरात, उषा पवार, वर्षा चौरे, त्यानंतर आहेत कौशल्य चव्हाण आणि यशस्वी देशपांडे. खूप छान रिव्ह्यू. ओके, थँक्यू सो मच. अनामिकाला माफ करायला नको, खरंच नको करायला माफ. प्रफुल्ल सोनवणे आहेत त्यानंतर, ते म्हणतात की ताई अनामिका बदलूच शकत नाही. ओके, हा खरं आहे, ती बदलूच नाही शकत. कुत्र्याचं शेपूट, वाकडच ते वाकडच. ते म्हणतात तुम्ही खूप छान सांगताय, मला तुमचा आवाज खूप आवडतो, थँक्यू. त्यानंतर आहेत कविता होळकर, त्यांना मालिका आवडते ही, असं त्यांचं म्हणणं आहे. सुनीता साकुंडे आहेत, ज्यांना आवाज खूप आवडतोय असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर आहेत यशस्वी देशपांडे पुन्हा एकदा, आणि मानसी तांडेल, विशाखा ताम्हणकर. ओके ओके. कला जास्त देवी बनवू नका, सो आमचा विचार करा. ओके ओके. यशस्वी येरामे, प्राजक्ता कांबळी, मिथुन सहारे. त्यानंतर आहेत आनंद केसवाने. ओके, त्यांचं म्हणणं आहे की कोणाला अलार्म लावायची गरज नसेल ऑडियन्स मधून, कारण त्यांच्या दिवसाची सुरुवात तुमचा आवाज ऐकून होत असेल. थँक्यू सो मच, गॉड ब्लेस यू. त्यानंतर आहेत दिनकर हुपरीकर. ओके. त्यानंतर आहेत वनमाला उरकुडे आणि दिलीप शंभू. या, थँक्यू सो मच. खूप छान छान कमेंट्स आलेल्या आहेत. त्यानंतर अजून एक कमेंट आलेली आहे रंजना डांगे, ज्यांनी खूप छान कमेंट केलेली आहे. सो प्रेक्षकांचं प्रेम इतकं भरभरून मिळतं की माझ्या दिवसाची सुरुवात छान होऊन जाते. त्यामुळे जशी मी तुमच्या दिवसाची सुरुवात छान करते, तुमचंही काम आहे तुम्ही करणं. त्यामुळे आता मला खुश करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. आणि हो, व्हिडिओ पुढच्या भागात लवकरच कमेंट्समध्ये मी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायला विसरू नका. धन्यवाद.